चला, उन्हापासून वाचवण्यासाठी खास उपाय म्हणजे बघा हे सुकलेले पाने, याचा आपण भरपूर उपयोग करते आणि हे मी भरपूर प्रमाणात आणत आहे। हे असं टाकल्यावर याच्यावर थोडीशी माती टाकावी। माती टाकल्यामुळे काय होते, ते पानं जे आपण जेव्हा पाणी देऊन जाऊ झाडांना तेव्हा झाडं सुकेल, म्हणजे 1-2 दिवसात आपल्याला बाहेर गावी जायचं असेल तर या पद्धतीने आपण उपयोग करू शकतो। आणि सुकलेल्या पाण्याचा तुम्ही मातीमध्ये अशा पद्धतीने टाकून वर माती टाकली ना तर बऱ्याच दिवस झाडांना असा ओलावा राहील। किंवा एखादा कॉटनचा कापडसुद्धा याच्यावर टाकून गेलो आपण तर आपलं 1-2 दिवसासाठी आपले झाडं पूर्णपणे सुकणार नाही आणि फायदा होईल। आणि इथे बघा मी स्विमिंग पूल म्हणजे पक्ष्यांसाठी थोडंसं पाण्यासाठी तळ्यासारखं केलं आणि हे इथं 2-3 दिवसातून मी स्वच्छ करून घेते, कारण इथे याने शेवाळ तयार होईल आणि इथे पाणी रात्रीच्या वेळेस स्वच्छ केल्यामुळे रात्री पक्षीसुद्धा येत नाही पाणी प्यायला। आणि हे स्वच्छ धुवून मी हे सर्व पाणी खाली करून पहिले मी झाडांना दिलं, कारण हे पाणी भरपूर इथे पाणी बसते छोटी जागा दिसली तरी। आणि हे पाणी वाया न जाऊ देता 4 दिवसातून आपण असं पूर्ण झाडांना देऊन द्यायचं संध्याकाळी आणि स्वच्छ धुवून हे दुसऱ्या दिवशी परत सकाळीच हे पाणी भरून घेणार आहे मी। याच्यामुळे फायदा म्हणजे झाडांना आपल्या पूर्ण असं पाणी भरून घेते, थंडावा ओलावा मिळणार आहे, गारवा मिळणार आहे एक पद्धतीचा। बघा, उन्हाळ्यात उन्हापासून वाचवण्यासाठी मी बरेच उपाय सांगितलेले आहे, त्याच्यातला हा पण उपाय आपल्याला उन्हापासून बराच फायदा देत आहे। मी पक्ष्यांसाठी बघा छोटासा स्विमिंग पूल म्हणजे छोटंसं तळ्यासारखं केलेलं आहे, त्याच्यामध्ये पाणी भरून ठेवते, म्हणजे दिवसभर पक्षी पाणी पितात आणि हे पाणी इतकं गार होते ना, दुसऱ्या दिवशी आपल्या झाडांना खूप छान हवा जी येते ना ते पूर्ण थंड हवा आपल्या झाडांना येते। आपण या पद्धतीने आहे ना, हे असं जर करायला जमणार नाही किंवा आपल्याला याचे शेवाळसुद्धा होऊ शकते, हे साफ करावं लागतं 2-3 दिवसातून। आपण असे टब बाटल्या आपल्या झाडांच्या आजूबाजूने भरू शकतो। हे काही उपाय केल्याने पक्ष्यांना सुद्धा पाणी पिण्याचं आपल्याला समाधान मिळेल। आणि आपल्या बागेमध्ये बरेच प्रकारचे येतात बघा, मधमाशा आता पण समोर आहे माझ्या बरेच, आणि ते पाणी प्यायला इकडे तिकडे उन्हाळ्यात त्याची आपल्याला थोडी बघा कापडाच्या साह्याने असं पूर्णपणे बंद करून मी पॅक केलं आहे आणि पाणी साचते। आणि इथं बघा उन्हाळ्यात सुद्धा अशी हिरवीगार झाडं पाहून जे झाडांना जे समाधान मिळते ना ते खरंच वेगळंच आहे। आणि दुसरा उपाय बघा, इथे मी वर सुकलेले पानं थोडीशी माती टाकली आणि एखाद्या टबमध्ये झाड ठेवलं, खालून झाडांना पाणी मिळेल, त्याच्यामुळे झाड 2 दिवस तरी आरामात आपलं राहू शकेल 2-3 दिवसासाठी। आणि बघा हे झाडांना बघून खरंच खूप छान वाटते, जेव्हा उन्हाळ्यातसुद्धा हिरवेगार झाड आपल्याला दिसतात डोळ्यासमोर। हे विविध उपाय आपण उन्हाळ्यात उन्हापासून वाचवण्यासाठी करू शकतो आणि हे उपाय केल्यामुळे आपले बाग सुकणारसुद्धा नाही। आणि मी हे घरी असताना काही उपाय करून बघितले, याचा काय फायदा होते। आणि हे बघा, हे आपण कोकोपीट पण टाकू शकतो आणि हे जे टाकलं मी एक प्रकारचे झाडाचे फुलं आहे आणि हे फुलं असे दिसतात की जसं आपण नारळाचं वेस्ट असते ना त्या पद्धतीने। बघा नारळाचं वेस्टसुद्धा आपण टाकू शकतो, त्याच्यावर थोडीशी माती टाकली तर झाडं जास्त दिवस पाणी सुकणार नाही। आणि उन्हाळा असल्यामुळे पाणी लवकर सुकते, पण आपण झाडं पूर्णपणे सुकू न देता हे जर उपाय करून गेलो बाहेरगावी जाताना तर थोडा जरी आपला फायदा होईल। तसे झाडं सुकल्यापेक्षा वाचवण्याचा हा प्रयत्न आपला राहील। आणि तिसरा उपाय बघा, आपण असे झाडांना मी वर ठेवलेलं आहे 2 बकेटवर आणि त्याच्या खाली जे झाडं राहतील ना ते खूप दिवस हे वाचून राहतील आपले। आणि पाणी तर दररोज द्यावं लागेल, पाणी जर देण्यासाठी कोणी असेल तर मग सगळ्यात चांगला उपाय तोच आहे। त्याच्यानंतर आपण हे काही उपाय करू शकतो, ऑर्डिनियमसुद्धा सावलीच्या ठिकाणी पाणी देऊन गेलं तर राहू शकतात, कारण याच्यामध्ये बघा असं पाणी भरलेलं राहते। हे काही सोपे उपाय मी तुम्हाला सांगितले, आवडले तर धन्यवाद सर्वांचे।